हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जसं की बघू शकता, आज सकाळी उठल्यानंतर चहा झाल्यानंतर आम्ही सगळेजण म्हणजे मी आणि माझे फ्रेंड्स लोक आज आम्ही श्रावणी सोमवार असल्यामुळे चतुर्भुज मंदिराला दर्शनासाठी जाणार आहोत. अंधार तर एवढा होता की पुढचा रस्ता पण नीट दिसत नव्हता आणि खड्डे पण कळत नव्हते. पण सकाळचं वातावरण आणि सकाळचं ते क्लायमेट एवढं भारी होतं, खूप मस्त होतं. तिथे गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं. आणि मी तर इथं पहिल्यांदाच व्हिजिट करायला आले होते, पहिल्यांदाच दर्शनासाठी आले होते. पण तिथलं वातावरण एवढं प्रसन्न आहे की त्या प्रवासाचं काही वाटलंच नाही. एवढ्या अंधारातून एवढ्या खडतर रस्त्यातून आलो, त्याचं काही वाटलंच नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथं नंदीचं दर्शन होतं. नंदीचं दर्शन झाल्यानंतर पुढे त्यांनी एक सुरेख असं डमरूचं एक आर्ट केलेलं आहे, ते पण खूप सुंदर आहे. तिथं गणेशाचं मंदिर आहे. गणेशाच्या मंदिराचं थोडंसं मागच्या बाजूला तिथंही एक पिंड आहे. आणि जसं की हे बघू शकता, इथं गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये इतकं सुंदर करून ठेवलं होतं त्यांनी डेकोरेटिव्ह पिंडीचं. खूप छान दर्शन झालं. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर जसं मगाशी म्हटलं होतं मी, डमरूचं जे आर्ट केलं आहे ते खूप सुंदर आहे. बाहेर एंट्रन्सलाच त्यांनी तो ठेवला आहे. आणि इथून पुढे आतमध्ये रस्ता आहे गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी मंदिरात. सगळ्यांनी नक्की एकदा व्हिजिट करावी. असं दर्शनासाठी खूप चांगलं ठिकाण आहे. पुण्यातल्या पुण्यात आणि जवळच्या जवळ एक चांगलं ठिकाण आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण आहे. सगळ्यांनी आवर्जून एकदा तरी व्हिजिट करा, असं हे ठिकाण आहे. तिथं गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं. तिथे असं वाटत होतं येऊच नाही. पण मॉर्निंगचा टाईम आणि बेस्ट टाईम होता. खूप छान सगळं आमचं ट्रॅव्हलिंग झालं. त्याच्यानंतर आम्ही आता रिटर्न निघालो आहे. रस्ता थोडा अवघड आहे. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळं रस्ता आम्हाला कळत नव्हता, त्याच्यामुळं खड्डे वगैरे खूप गाडी आदळली गेली होती. पण जाताना जरा उजेड झाला होता. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर्स करा. थँक्यू.